आज मनवा नवरीच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती. ती खूप उत्सुकतेने आपल्या नवरदेवाची वाट पाहत होती. तेव्हा तिची एक मैत्रीण तिला चिडवत म्हणते की तुला काय तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची फारच आठवण येत आहे का? त्यामुळे सारखी बाहेर बघतेस. तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणाली की तिला आठवण तर येणारच की शेवटी 2 वर्षानंतर राज हिचा होणार आहे. आपल्या मैत्रिणीचं बोलणं ऐकून मनवा लाजू लागली आणि लाजेने तिचे गाल लाल झाले. आज राज आणि मनवाचं 2 वर्ष वाट पाहून लव्ह मॅरेज होणार होतं. मनवा आणि राजमध्ये जमीन आसमानचा फरक होता. मनवाचे वडील एक खूप मोठे बिझनेसमॅन होते आणि राजचे वडील एका स्कूलमध्ये पिऊनची नोकरी करत होते. पण सध्या ते आता घरीच असतात, कारण राज आता एका कंपनीमध्ये कामाला जातो. तो इंजिनिअरिंग आहे. मनवाच्या वडिलांना वाटत होतं की त्यांच्या मुलीचं लग्न त्यांच्यासारख्याच बिझनेसमॅनच्या घरात करून द्यावं आणि मनवाचा पण हट्ट होता की लग्न केलं तर मी राजसोबतच करणार आहे. शेवटी मुलीच्या हट्टापुढे बापाला झुकावं लागलं आणि 2 वर्षाच्या नंतर ते दोघं एकमेकांचे होणार होते. ठरलेल्या वेळेत राज आणि मनवाचं लग्न झालं. अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेऊन मनवा राजची झाली आणि माहेरचा उंबरठा ओलांडून सासरच्या उंबरठ्यात तिने प्रवेश केला. मनवाच्या सासरी फक्त तिचे सासू सासरेच होते. तिच्या सासूने मोहिनीताईने तिचं खूप प्रेमाने स्वागत केलं. लग्नानंतर ते दोघे हनीमूनसाठी गेले. काही दिवस फिरल्यानंतर ते घरी आले आणि त्यानंतर राजने त्याचं ऑफिस जॉईन केलं. खरं तर राज आणि मनवाची भेट ऑफिसमध्ये झाली होती. दोघे पण एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. मनवा पण ऑफिसमध्ये जॉईन होणार होती, पण तिने विचार केला की काही दिवस घरी राहून घरातला कारभार सांभाळावा. एक दिवस मनवा किचनमध्ये दुपारचं जेवण बनवत होती, पण तिला कोणतं सामान कुठे आहे हेच माहीत नव्हतं. ती खूप शोधते, पण तिला सापडतच नाही. त्यामुळे ती तिच्या सासूबाईला आवाज देते. 1-2 वेळा आवाज दिला, परंतु सासूबाई आल्या नाहीत, पण सासरे आले. अचानक सासरे पुढे आले हे पाहून मनवा जराशी गोंधळली आणि तिने पटकन डोक्यावर पदर घेतला. सासरे हसत म्हणाले की सुनबाई, माझ्यापुढे डोक्यावर पदर घ्यायची काही सुद्धा गरज नाही. मनवा अडखळत म्हणाली की बाबा, आई कुठे आहेत? कारण मला किचनमधलं सामान कुठे आहे हे समजतच नाही. हे समजतच नाही की कुठले मसाले कुठे ठेवले आहेत. रामराव म्हणाले की तुझी सासू तर बाथरूममध्ये घुसली आहे. तू मला सांग, तुला काय पाहिजे आहे? मी तुला शोधून देतो. मला पण माहीत आहे कोणतं सामान कुठे आहे. परत मस्तीमध्ये म्हणाले की अगं, एवढ्या वर्षात तुझ्याच तर सासूची मी गुलामी करत आहे, तर मग मला एवढं माहीत नसणार का की कोणतं सामान कुठे आहे? आपल्या सासऱ्यांचं बिनधास्त बोलणं ऐकून मनवा हसू लागली. मनवा म्हणाली की बाबा, मला ओवा कुठे आहे सापडत नाही. रामराव म्हणाले की थांब 1 मिनिट, मी तुला काढून देतो. मनवा डोक्यावर पदर घेऊन उभी होती. तिला त्या साडीमध्ये खूप अनकम्फर्टेबल होत होतं. हे पाहून रामरावांना ते पाहवलं नाही की आपल्यामुळे आपली सूनबाईला त्रास होत आहे. हे बघ सूनबाई, या घरात सगळे आपलेच माणसे आहेत. त्यामुळे मी पण तुझ्या वडिलांसमान आहे. त्यामुळे माझ्यापुढेही पदर घेण्याची काही सुद्धा आवश्यकता नाही. तू मला माझ्या मुलीसारखी आहे का? तू पण तुझ्या माहेरी तुझ्या बाबांसमोर अशीच पदर घेत होती? मनवा मान हलवून नाही म्हणाली. तर मग इथे माझ्यासमोर पदर घेण्याची आवश्यकता नाही. खरं तर मनवा त्या घरात नवीन होती, त्यामुळे ती सासऱ्यांपुढे लाजत होते. आपल्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून तिने पदर खाली सोडला. खरं तर तिला सासरी पदर घे म्हणून कोणीच म्हणाले नव्हते, पण तीच स्वतःहून पदर घेत होती. तिचे सासरे तिला ओव्याचा डब्बा देऊन तेथून निघून गेले आणि मनवा दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. दुपारचं जेवण झाल्यानंतर तिच्या सासूबाई मोहिनीताई म्हणाल्या की हे बघ मनवा, संध्याकाळचा स्वयंपाक बनवू नकोस. आज शनिवार आहे, त्यामुळे
राजसोबत फिल्म पाहायला जा आणि मग नंतर बाहेर डिनर करून ये. आमच्या दोघांसाठी संध्याकाळचं जेवण बनवू नकोस. मी बनवेन काहीतरी. मनवा म्हणाली की आई, एवढ्या लवकर मूव्ही पाहण्याची काहीच गरज नाही. 5 दिवसापूर्वीच आम्ही मूव्ही पाहण्यासाठी गेलो होतो. मोहिनीताई हसत म्हणाल्या की मग काय झालं सुनबाई, तुझं नवीन नवीन दिवस आहेत त्यामुळे नवऱ्यासोबत बाहेर जाण्याचा आनंद घे. त्यानंतर हे दिवस नंतर येणार नाहीत. नव्या नवलाईचे दिवस आहेत. गेलेले दिवस नंतर येत नाहीत. बोलता बोलता मोहिनीताईचा चेहरा नाराज झाला. मनवाने आपल्या सासूबाईच्या चेहऱ्यावरची उदासी बघितली. मनवा म्हणाली, काय झालं आहे? तुम्ही शांत का झाला आणि तुमचा चेहरा मला नाराज दिसत आहे? मोहिनीताई म्हणाल्या की काही नाही ग मनवा, ते असंच. तरी पण मनवा म्हणाली होती की नक्कीच काहीतरी कारण आहे आई, त्यामुळेच तर तुमच्या चेहऱ्यावर उदासी आली आहे. काही नाही ग मनवा. नाही आई, काहीतरी नक्कीच कारण आहे. मला सांगणार नाही का? जर तुम्ही मला काही नाही सांगितलं तर मी संध्याकाळी बाहेर कुठेच जाणार नाही. मनवा खूप जिद्द करायला लागले. त्यामुळे मोहिनीताई तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून म्हणाल्या की खूप मोठी कहाणी आहे, तुला निवांत असल्यावर सांगेन. मग काय झालं आई? माझ्यापाशी अजून खूप टाईम आहे, त्यामुळे तुम्ही मला आता सांगा. मोहिनीताई तिला नकार देऊ शकले नाहीत आणि एक मोठा श्वास घेत मोहिनीताई म्हणाल्या की मनवा, माझं लग्न झाल्यावर 5 दिवसानंतर माझे सासरे वारले. सगळे म्हणू लागले की आलेली सून अपशगुनी आहे, पांढऱ्या पायाची आहे. त्यामुळे लग्नाच्या 5 दिवसानंतर लगेचच सासरे देवाघरी गेले. आलेली सून लक्ष्मीच्या पावलाने आली नाही. मी सगळ्यांपासून लपून खूप रडत होती. मला खूप वाईट वाटत होतं. मी कोणाकडे डोळे वर करून पाहू सुद्धा शकत नव्हती. मनात सारखा हाच विचार यायचा की हा माणूस माझ्याबद्दल काय विचार करत असेल. खरंच मी अपशगुन आहे का? त्यामुळेच मी घरात प्रवेश केला आणि माझे सासरे गेले. लग्नाच्या आधी मी लग्न झाल्यानंतरचे खूप सारे स्वप्न पाहिले होते. नवऱ्यासोबत फिरायला जायचं, सगळ्यांना आवडीचे जेवण करून खायला घालायचे. परंतु माझ्या आयुष्याने असा मोड घेतला, हे सगळंच उलटं घडालं. कोणी सुद्धा मला मनापासून स्वीकारले नाही. हा, पण तुझे सासरे समजूतदार होते की त्यांनी मला एका शब्दाने कधी दुखावलं नाही. त्यांनी सगळ्यांचे तोंड बंद केले. अपशकुन ही एक अंधश्रद्धा आहे. तुझे सासरे म्हणत होते की बाबा कधीच आजारी होते, त्यामुळे त्यांना अटॅक आला आणि ते गेले. यामध्ये माझ्या बायकोची, मोहिनीची अजिबात चूक नाही. त्यामुळे विनाकारण माझ्या बायकोवर कोणता पण आरोप लावू नका. आधीच तर वातावरण दुःखाचं होतं आणि त्यात भर म्हणून लोक मला टोमणे देत होते. याचा त्रास माझ्यापेक्षा तुझ्या सासऱ्यांना खूप झाला. लग्नानंतरचे नवीन दिवस तर आमचे रडण्यातच गेले. 1 वर्षानंतर सगळे व्यवस्थित झालं, परंतु नंतर जिम्मेदारीचं ओझं आल्यामुळे आम्हाला कुठेच जाता आलं नाही. पण माझे आणि तुझ्या सासऱ्यांचे काही स्वप्न राहून गेले. एक काम पाहून तुझे सासरे या शहरात मला घेऊन आले. त्यानंतर आम्ही आनंदाने राहू लागलो. परंतु घर चालवण्यासाठी पैसा लागतो, त्यामुळे जिम्मेदाऱ्या पाहता पाहता आम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर राज झाला. मग आम्ही त्याच्यातच गुंतलो. त्याच्या सुखासाठी जगू लागलो. आमचं सुख बाजूला ठेवलं. मोहिनीताई झालेल्या घटना मनवाला सांगत होत्या आणि मनवा ध्यान धरून ऐकत होती. बोलता बोलता मोहिनीताईंचा कंठ दाटून आला. थोड्या वेळ मोहिनीताई शांत बसल्या आणि म्हणाल्या की माझं तर दिवस निघून गेले आहेत, पण तुझे नवीन नवीन लग्न झाले आहे. मी तुझे दिवस वाया घालून देणार नाही. त्यामुळे तू राजसोबत खूप वेळ घालव. तुमच्या नवीन आयुष्याची चांगली सुरुवात करा. त्यामुळे मी तुला नेहमी राजसोबत वेळ घालव म्हणून सांगत असते.
कारण एकदा गेलेली वेळ परत येत नसते. आपल्या सासूची दुःखद कहाणी ऐकून मनवाला खूप वाईट वाटलं. ती प्रेमाने आपल्या सासूबाईला म्हणाली की आई, तुम्ही किती सहन केलं. तिची सासू म्हणाली की तुझे सासरे चांगले भेटले म्हणून आज मला चांगले दिवस बघायला भेटले आहेत, नाहीतर माझं आयुष्य काय झालं असतं काय माहीत. मनवा, जा आता आराम कर, संध्याकाळी तुला अजून राजसोबत फिरायला जायचं आहे. त्यानंतर मनवा तिच्या खोलीमध्ये आराम करण्यासाठी आली, परंतु तिचं मन सारखं सासूबाईच्या घडलेल्या घटनाकडे जात होतं. ती विचार करते की असं मी काय करू त्यामुळे माझ्या सासू सासऱ्यांच्या आयुष्यात सुख येईल. त्या दोघांनी आयुष्यभर दुःख झेललेलं आहे आणि त्यांचं आयुष्य जिम्मेदारीमध्ये निघून गेलं. विचार करता करता तिला एक आयडिया आली आणि मग ती राजची वाट पाहू लागली. जेव्हा राज आला आणि त्यानंतर ते दोघे बाहेर गेले तेव्हा मनवाने तिने सर्व काही सांगितलं, कारण या बाबतीत राजला सुद्धा काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर मनवाने तिला आलेली आयडिया राजला सांगितली. राजला सुद्धा तिची आयडिया ऐकून खूप आनंद झाला आणि त्याने पण तिची साथ दिली. त्या संध्याकाळी ते दोघे मूव्ही पाहायला गेले नाहीत. त्या दोघांनी मिळून मोहिनीताई आणि रामरावांसाठी भरपूर शॉपिंग केली आणि 1 तासाच्या आतमध्येच ते घरी आले. ते अचानक घरी आले हे पाहून ते दोघे उभा राहिले. त्यांना वाटले की काहीतरी घडलं आहे, त्यामुळे हे लगेच माघारी आले आहेत. मोहिनीताई म्हणाल्या की अरे, तुम्ही दोघं मूव्ही पाहायला गेला नाही का? काय झालं आहे? तुम्ही का आला आहात? मनवा म्हणाले की आई, काही नाही झालं, आम्ही आज शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. हे बघा आई, तुमच्यासाठी मी किती छान छान ड्रेस आणि साड्या आणल्या आहेत आणि बाबांसाठी सुद्धा कपडे आणले आहेत. हे ऐकल्यानंतर मोहिनीताई आणि रामरावांच्या चेहऱ्यावर आनंद आला. तो आनंद पाहून मनवाला खूप छान फिलिंग आली. सासूबाई म्हणाल्या की काय गरज होती एवढं सगळं आणायची? आई, आम्ही तुमच्यासाठी काही आणू शकत नाही का? नेहमी आम्हालाच आणायचं का? तुम्हाला मन नाही, तुम्हाला सुद्धा नवीन काहीतरी आणून घालायची इच्छा असेल, पण तुम्ही तुमच्या आधी फक्त मुलांचा विचार करता. रामराव सोफ्यावर बसले आणि एवढी मोठी केलेली शॉपिंग पाहून ते लहान मुलासारखे हसू लागले आणि एक एक बॉक्स काढून पाहू लागले. आणि राजने फ्लाईटचे 2 तिकीट त्याच्या बाबाच्या हातात ठेवले आणि म्हणाला की बाबा, पुढच्या आठवड्यात तुम्ही आणि आई गोव्याला जाणार आहात. हे धरा ते 2 तिकीट आणि मस्त एन्जॉय करून या. सासू सासरे दोघे पण आश्चर्याने राज आणि मनवाकडे पाहू लागले. राज म्हणाला, बाबा काय झालं, तुम्हाला आवडलं नाही का? तुम्ही जाणार नाही का? मोहिनीताई म्हणाल्या, याची काय गरज आहे, आम्हाला कुठे नाही जायचे. आता तुमचं वय आहे हिंडायचं फिरायचं आणि या वयात कुठे जाणार आम्ही? मनवा म्हणाली, आई तुम्ही हे काय बोलत आहात? तुमचं अजून वय कुठे झालं आहे? अजून तुम्हाला खूप आयुष्य जगायचं आहे. तुम्ही लग्न झाल्यानंतर जे सुख अनुभवायचं होतं ते तुम्ही आणि बाबांनी दोघांनी पण अनुभवलं नाही. तुम्ही दोघं हे शहर सोडल्याशिवाय बाहेर कुठेच फिरायला गेला नाही. आता हे घर सांभाळण्यासाठी मी आहे. तुम्ही दोघं आनंदाने फिरायला जावा. थोडासा नकार देता देता ते दोघे तयार झाले. शेवटी आपल्या एवढ्या चांगल्या सुनाचं आणि मुलाचं मन कसं दुखवू शकतात. आणि रामराव तर खूप खुश होते, कारण ते पहिल्यांदाच आपल्या बायकोसोबत कुठेतरी फिरायला जाणार होते. त्यांनी मनवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले की सून असावी तर अशी, जी आपल्या सासू सासऱ्यांच्या आनंदासाठी किती प्रयत्न करते. आणि मनवा पण खुश होती की ती आपल्या सासू सासऱ्यांच्या आनंदासाठी ती काहीतरी करू शकली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर
चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.